नमो नमः सर्वे छात्राः। विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सत्रामध्ये 8.1 ते 8.7 या प्रकरणांमधून आपण विभक्ती प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये संबंधवाचकाः, कुत्र अस्ति, सहायकाः, किं किं, कस्मै कसे, कस्मात् स्थानात्, संबोधनम म्हणजे या पाठांमधून आपण प्रथमा ते संबोधनापर्यंतच्या विभक्तींचा अभ्यास, विभक्ती प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर त्यानंतर या संपूर्ण विभक्ती प्रत्ययांचा अभ्यास आपण विभक्तीमालांमधून सुद्धा केलेला आहे। तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत तो म्हणजे क्रियापदस्य सहचराः। सहचराः म्हणजे काय, तर सोबती, आणि क्रियापदस्य म्हणजे क्रियापदाचे सोबती। आता पहा, आपण मराठीमध्ये वाक्य तयार करतो। आता या वाक्य म्हणजे एक कुटुंब आहे। जसं आपल्या घरामध्ये आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकी असे अनेक घटक मिळून एक कुटुंब तयार होते। तसं एक वाक्य तयार करण्यासाठी या क्रियापदाला मदत करणारे आणखी काही घटक आहेत, आणि या घटकांचाच अभ्यास आपल्याला या पाठातून करायचा आहे। म्हणून पाठाचं नाव काय दिलेलं आहे, क्रियापदस्य सहचराः। आता यामध्ये काय पाहायचं आहे, तर या वाक्यांमध्ये कुटुंब प्रमुख कोण आहे, तर क्रियापद। साधं मराठीमध्ये एक वाक्य पहा, मी आंबा खाते किंवा मी पत्र लिहिते। आता यामध्ये क्रियापद हा कुटुंब प्रमुख आहे, आणि त्या क्रियापदाला मदत करणारे कोणते दोन घटक आहेत, एक मी आहे आणि आंबा किंवा पत्र। दोन्ही वाक्याचा जर आपण विचार केला तर या क्रियापदाला मदत करणारे हे दोन घटक आहेत, आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, कर्ता आणि कर्म। जेव्हा आपण मराठीमध्ये इयत्ता 7वीला प्रयोग हा घटक शिकलेला आहात, त्या प्रयोगामध्ये आपण पाहिलेलं आहे, क्रियापदाला प्रश्न विचारला की काय मिळतं आपल्याला, कर्ता आणि कर्म मिळतं। मग आता क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला की कर्ता हा मिळतो, आणि क्रियापदाला काय हा प्रश्नार्थक सर्वनाम वापरून जर प्रश्न विचारला तर त्या वाक्यातील कर्म मिळतो। म्हणजे क्रियापदाला वाक्यातील कर्ता आणि कर्म हे दोन घटक काय करत असतात, मदत करत असतात। ते सोबती आहेत क्रियापदाचे, म्हणून पाठाचं नाव काय दिलेलं आहे, क्रियापदस्य सहचराः। सहचराः याचा अर्थ सोबती। आता प्रथमतः आपण या पाठाचे वाचन करूया। पहा, एकादशः पाठः क्रियापदस्य सहचराः। पठामि, लिखामि, यच्छामि, पश्यामि एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति, अतः तानि क्रियापदानि। वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः, जानीमः तान् सर्वान्। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपल्या समोर पुस्तक ठेवायचं आहे, पान नंबर 40। वाचन करत असताना पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं। पहा, पहिलं चित्र आहे, मुलगा लेखन करत आहे। पहा, अत्र का क्रिया, लेखनम। कः लिखति, गौरवः लिखति। गौरवः इति कर्ता। गौरवः किं लिखति, गौरवः निबंधं लिखति। निबंधम् इति कर्म। गौरवः केन निबंधं लिखति, गौरवः लेखन्या निबंधं लिखति।
लेखनी इति साधनं करणं वा। पुढचं चित्र पहा आता। या चित्रामध्ये सानिका आपल्या अध्यापकांना काय देत आहे आणि त्या चित्राचं वर्णन इथं केलेलं आहे। पहा, सानिका किं यच्छति? सानिका लेखन पुस्तिका यच्छति। लेखन पुस्तिका इति कर्म। सानिका कस्मै लेखन पुस्तिकां यच्छति? सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकां यच्छति। अध्यापकाय इति संप्रदानम्। तिसरं चित्र पहा, झाडाचं चित्र आहे। पहा, सानिका गौरवः च किं पश्यतः? सानिका गौरवः च आम्रफलं पश्यतः। आम्रफलम् इति कर्म। आम्रफलं कस्मात् पतति? आम्रफलं वृक्षात् पतति। वृक्षात् इति अपादानम्। आम्रफलं कुत्र पतति? आम्रफलं अङ्गणे पतति। अङ्गणे इति अधिकरणम्। पहा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे बघा? पठामि, लिखामि, यच्छामि, पश्यामि। एतानि पदानि क्रियां दर्शयन्ति। पठामि म्हणजे काय? वाचणे। लिखामि लिहिणे। यच्छामि देणे। पश्यामि पाहणे। एतानि पदानि किं दर्शयन्ति? क्रियां दर्शयन्ति। दर्शयन्ति म्हणजे दाखवितात। तर ही पदे काय दाखवितात? क्रिया दाखवितात। पहा, पठामी म्हणजे वाचण्याची क्रिया झाली। लिखामी म्हणजे लिहिण्याची क्रिया झाली। यच्छामी म्हणजे देण्याची क्रिया झाली। पश्यामी म्हणजे पाहण्याची क्रिया झाली। हे सगळे काय आहेत सांगा पाहू? तर हे सगळे काय आहेत? क्रियापद आहेत। मग हे क्रियापद वाक्यामध्ये काय कार्य करतात? काय दाखवतात? क्रिया दाखवतात। अतः तानि क्रियापदानि। हे सगळे शब्द क्रिया दाखवतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? क्रियापदे। अतः तानि क्रियापदानि, म्हणून ते सगळे काय आहे? क्रियापद आहे। वाक्ये म्हणजे वाक्यात क्रियापदस्य नैके सहचराः। सहचराः म्हणजे सोबती। सहचराः म्हणजे काय? सोबती। तुम्ही पुस्तकामध्ये समोर पुस्तक आहे, तिथं शब्दांचा अर्थ लिहून घेतला तर तुम्हाला हा पाठ लवकर समजेल। बघा काय म्हटलेलं आहे? क्रियापदस्य नैके म्हणजे अनेक। क्रियापदाचे अनेक सोबती आहेत। जाणीमः तान् सर्वान्। ते सर्व आपण काय करूया? जाणून घेऊया। आता हळूहळू सगळ्या क्रिया आपण समजावून घेत जाऊया। आता समोर तुमच्या पुस्तक आहे। पुस्तकामध्ये एक मुलगा आहे, तो काय करत आहे? लिहित आहे। आता बघा, अत्र का क्रिया? का म्हणजे कोणती? येथे या चित्रामध्ये कोणती क्रिया चालू आहे? सांगा पाहू? लेखनम। बरोबर। आता लेखनम ही क्रिया चालू आहे, मग त्या क्रियाबद्दल काय करायचं? आपण प्रश्न विचारायचा। काय प्रश्न विचारायचा? कह लिखती? कह म्हणजे कोण? कोण लिहित आहे? गौरवः लिखती। बघा, म्हणजे त्या मुलाचं नाव सुद्धा आपण ठेवलेलं आहे। का कोण आहे तो?
गौरवः किं लिखति? गौरव काय लिहित आहे? गौरवः निबंधं लिखति. गौरव काय लिहित आहे? निबंध लिहित आहे. आता इथं निबंधम म्हणजे हे वाक्याचा कोण आहे सांगा? कर्म. बरोबर. निबंधम इति किमस्ति? निबंधम इति कर्म अस्ति. आता पुन्हा क्रियापदात प्रश्न विचारायचा. गौरवः केन निबंधं लिखति? केन. केन म्हणजे कशाने. सांगा बघू अर्थ काय होतो वाक्याचा? गौरव कशाने निबंध लिहितो? बरोबर. तर वाक्याचा अर्थ काय झाला? गौरव कशाने निबंध लिहित आहे? गौरवः लेखन्या निबंधं लिखति. कशाने लिहित आहे? लेखन्या म्हणजे लेखनी, पेनाने. गौरव पेनाने निबंध लिहित आहे. लेखनी इति साधनं करणं वा. म्हणजेच इथं तृतीया विभक्ती सांगितलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपला हा अभ्यास झालेला आहे. पुन्हा आपण उजळणी स्वरूपात घ्यायचं आहे. तर तृतीया विभक्तीमध्ये कारकार्थ म्हणून करणम. तृतीया विभक्तीचा कारकार्थ काय आहे? करणम. मराठीमध्ये सुद्धा विभक्तीचे कारकार्थ काय आहे बघा? प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म. तृतीया विभक्ती लागलेली असेल तर करणम, संप्रदानम, अपादानम आणि अधिकरणम. आता इथं लेखन्या हे तृतीया विभक्ती असल्यामुळे इथं काय केलेलं आहे? कारकार्थ करणम. म्हणून लेखनी इति साधनं करणं वा. आता पुढचं चित्र पहा. पुढच्या चित्रामध्ये एक मुलगी आहे तुमच्यासारखीच. तिथं ती आपल्या अध्यापकांच्या जवळ गेलेली आहे आणि अध्यापकांना काहीतरी देत आहे. आता इथं पण आपल्याला कर्ता कर्म शोधायचं. पहा आता मुलीचं नाव काय आहे? तर सानिका. ही आपली मैत्रीण आहे. सानिका किम यच्छति? यच्छति म्हणजे देणे. किम काय. सानिका काय देत आहे? सानिका लेखन पुस्तिकां यच्छति. सानिका काय देत आहे? लेखन पुस्तिका म्हणजेच वही देत आहे. म्हणजे लेखन पुस्तिका हे या वाक्यामध्ये कोणतं काम करत आहे बघा? कारकार्थ काय होतं त्याचं? लेखन पुस्तिका इति कर्म. म्हणजे वाक्यातील कर्म कोण आहे? लेखन पुस्तिका. आता काय म्हटलेलं आहे पहा. सानिका कस्मै लेखन पुस्तिकां यच्छति. कस्मै. कस्मै म्हणजे कोणाला. कस्मै याचा अर्थ काय? कोणाला. वाक्याचा अर्थ काय होतो? सानिका लेखन पुस्तिका कोणाला देत आहे? सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिका यच्छति. कोणाला देत आहे? सानिका अध्यापकांना लेखन पुस्तिका देत आहे. देण्याची क्रिया झाली आहे. म्हणून इथं चतुर्थी विभक्ती आहे. म्हणून चतुर्थी विभक्ती प्रत्यय लावलेला असेल तर वाक्यातील त्याचा कारकार्थ काय येणार आहे? संप्रदानम. अध्यापकाय इति संप्रदानम. म्हणजे कारकार्थ चतुर्थी विभक्तीचं आहे. आता पुढे काय दाखवलेलं आहे बघा? एक झाड दाखवलेलं आहे. त्याला आंबे लागलेले आहेत. आपल्या झाडाला लागलेत ना. तर आता इथं बघा इथं वाक्य कसे? सानिका गौरवः च
तसंच आपल्या संस्कृतमध्ये त प्रत्यय लागलेला असतो आणि याचं कारकार्थ पंचमी विभक्तीचं काय आहे? अपादानम. म्हणजे तिथं काय म्हटलेलं आहे? वृक्षात इति अपादानम अस्ति. आम्रफलम कुत्र पतति. कुत्र असं उच्चार नाही करायचा. कुत्र पतति, कोठे पडले? आंबा कोठे पडला? आम्रफलम अंगणे पतति. आम्रफलम कुत्र पतति. आम्रफलम अंगणे पतति. आंब्याचं फळ कुठं पडलं? अंगणात पडलं. अंगणे. सप्तमी विभक्ती. मग सप्तमी विभक्तीचं कारकार्थ काय आहे? अधिकरणम. अंगणे इति किम अस्ति? अंगणे इति अधिकरणम अस्ति. बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला या पाठांमधून काय सांगितलेलं आहे? तर पहिल्या 8.1 ते 8.7 मध्ये विभक्ती प्रत्यय सांगितलेले आहेत. त्यानंतर विभक्तीमालामध्ये सुद्धा विभक्ती प्रत्ययांचा अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये या विभक्तीचे कारकार्थ आपण पाहिलेले आहेत. तुम्ही मराठीमध्ये जर तुम्हाला म्हणून दाखवलं तर लक्षात येईल. बघा, प्रथमा प्रत्यय नाही, प्रत्यय नाही करता. आठवतं का? बघा, आपण 7वीकडे शिकलेलो आहोत. द्वितीया सलाते, सलानाते कर्म. म्हणजे हे कर्ता कर्म हे सगळे वाक्यातले काय आहेत? कारकार्थ आहेत. तृतीया नेसी निसी करण. चतुर्थी सलाते, सलानाते संप्रदान. पंचमी उनहुन उनहुन अपादान. षष्ठी चाचीचे चेचाची संबंध. सप्तमी तैया तैया अधिकरण. संबोधन एक वचनाला प्रत्यय नाहीये. प्रत्यय नाही, नो हाक मारणे. म्हणजे संबोधनाला बहुवचनामध्ये नो हा प्रत्यय लागलेला असतो. तर अशा प्रकारे आपल्या संस्कृतमध्ये सुद्धा कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम आणि सप्तमीचं अधिकरणम इतक्याच कारकार्थांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता इथं पान नंबर 41 वर तक्ता दिलेला आहे. तो तक्ता जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला दिलेला आहे कारकम म्हणजे कारकार्थ, वाक्यातील त्या शब्दाचे कारण. त्यानंतर विभक्ती आणि एक एक उदाहरण दिलेले. बघा, प्रथमा विभक्ती जर असेल तर त्याचं कारकार्थ आहे कर्ता. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये कर्त्याचं कार्य केलं जातं. आता उदाहरण दिलेलं आहे. रमा गीतम गायती. कह गायती? रमा गायती. म्हणजे रमा ही वाक्यातील कोण आहे? कर्ता. आता दुसरं कारकार्थ आहे कर्म आणि विभक्ती आहे द्वितीया. मधुरा जलम पिबती. आता इथे क्रियापदाला प्रश्न काय विचारायचं? किम पिबती. मधुरा किम पिबती. उत्तर काय येईल? मधुरा जलम पिबती. म्हणजे जलम हे वाक्यातील काय आहे? कर्म आहे. आता तिसरं कारकार्थ आहे करणम. विभक्ती आहे तृतीया. उदाहरण पहा. अहम सुधाखंडेन लिखामि. मी खडूने लिहिते. आता क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा? आता मराठीत प्रश्न तुम्ही तयार करणार असाल तर काय विचारणार? सुधा कशाने लिहिते. मग संस्कृत मध्ये प्रश्नार्थक सर्वनाम वापरायचं आहे केन. बघा, वाक्य तयार करा मनातल्या मनात. काय वाक्य होणार? अहम केन लिखामि. मी कशाने लिहितो किंवा
म्हणजेच त्याचं कारक आहे संप्रदानम. आता पंचमी विभक्ती, याचं कारक आहे अपादानम. नृपः रथात अवतरती, राजा रथातून उतरला. रथात कोठून, म्हणजे इथं प्रश्नार्थक सर्वनाम वापरायचं आहे कस्मात. नृपः कस्मात अवतरती, कोठून उतरला. तर तिथं पंचमी विभक्तीचं प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येईल. नृपः रथात अवतरती. षष्ठी विभक्तीचा संबंध दर्शवल्यामुळं तिथं कारकार्थ नाहीये. उदाहरण दिलेलं आहे. दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पुत्रः रामः. कस्य हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलं की षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आपल्याला तिथं लागलेलं दिसेल. आणि शेवटचा विभक्ती आहे सप्तमी. याचं कारक आहे अधिकरणम. धेनुः गोष्ठे तिष्ठती. धेनु म्हणजे गाय. धेनुः कुत्र तिष्ठती, गाय कोठे उभी आहे. धेनुः गोष्ठे तिष्ठती. म्हणजेच आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर प्रश्न कसं विचारायचं हे तुम्हाला लक्षात यावं यासाठी त्या तक्त्यासमोर प्रश्नार्थक सर्वनाम तुम्ही लिहून घ्या. प्रथमा विभक्तीच्या समोर लिहा कह. क्रियापदाला कह हा प्रश्नार्थक सर्वनाम वापरून प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर द्वितीया विभक्तीला किम. तृतीया विभक्ती केन. चतुर्थी विभक्तीच्या समोर तस्मै. पंचमी विभक्ती कस्मात. षष्ठी विभक्तीच्या पुढं कस्य. आणि सप्तमी विभक्तीच्या पुढं पुत्र. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेला प्रश्न निर्माणम कुरुत असाही प्रश्न विचारला जातो. तिथं सरळ साधं वाक्य दिलं जातं आणि आपण प्रश्नार्थक सर्वनाम वापरून प्रश्न तयार करून त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्यायचा असतो. याला मार्क्स आहेत 1. तर अशा प्रकारे आपण या पाठांमधून क्रियापदाचे कुटुंब, कुटुंबामध्ये कार्य करणारे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण हे कारकार्थ कशा पद्धतीने काम करतात आणि त्याचबरोबर प्रश्न निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या प्रश्नार्थक सर्वनामांचा आपण उपयोग करतो आणि प्रश्न कसा तयार केला जातो याचाही अभ्यास आपण केलेला आहे. तर आपण काय करायचे आहे आता, पुन्हा एकदा पाठ तुम्ही स्वतः मनातल्या मनात वाचन करा. त्याचा अर्थ समजलेला आहे का बघा. कर्ता, कर्म, क्रियापद आपल्याला शोधता येते का बघा. आणि कर्ता, कर्म किंवा कारकार्थ सुद्धा आपल्याला ओळखता येतो का ते पहा. आता व्याकरण निरीक्षण 1 मध्ये आपण देव, वन आणि माला म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी अकारांत, आकारांत नामांची रूपं आपण पाहिलेली. याचा जर तुम्ही अभ्यास पुनश्च एकदा आपण करणारच आहोत, सराव हा घेणारच आहे मी, पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा थोडंसं एखाद्या नुसतं देव नामाचं रूप जरी पाठ केला तर आपल्याला हे कारकार्थ ओळखायला अतिशय सोपं जाईल. आता उदाहरणार्थ बघा, देवः, देवौ, देवाः प्रथमा. देवं, देवो, देवान् द्वितीया. देवेन, देवाभ्यां, देवैः तृतीया. देवाय, देवाभ्यां, देवेभ्यः चतुर्थी. देवा, देवाभ्यां, देवेभ्यः पंचमी. देवस्य, देवयोः, देवानां षष्ठी. देवे, देवयोः, देवेषु सप्तमी. हे देव,
व्यवस्थित पाठाचं वाचन करा. कारण बाळांनो, व्याकरण विवेचनाचा जितका तुम्ही अभ्यास कराल तितके तुम्हाला संस्कृत विषयाला अधिकाधिक गुण मिळतील.